जगदीश पन्नालाल सोनी वय वर्ष 61 हे दुचाकी चालवत होते। त्यांच्या मागे दीपाली युवराज सोनी वय वर्ष 29 या बसल्या होत्या। त्या मार्केट यार्डमधील एका शाळेतून मुलीचे शालेय साहित्य घेऊन घरी निघाले होते। गंगाधाम चौकात सिग्नल सुटताच ते बेबेवाडीच्या दिशेने वळताना मागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली। या ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला। जगदीश गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ट्रक चालकाचे नाव शौकत अली पापालाल कुलकुंडी असे आहे। त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 105 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझी आई दप्तर आणायला गेली होती, तिला बोलवा। 7 वर्षाच्या गार्गीच्या या हळव्या प्रश्नाने उपस्थितांचे मन हेलावले आहे। अपघातात दीपाली सोनी यांचा मृत्यू झाला। त्यांना मुलगा विराज आणि 7 वर्षांची मुलगी गार्गी आहे। बुधवारी सकाळी घरातून निघताना दीपाली गार्गीला म्हणाल्या होत्या की तुझं दप्तर घेऊन येते, पण त्यांचा मृतदेहच घरी आला। सोनी कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे। त्यांचा पान विक्रीचा व्यवसाय आहे। दीपाली यांच्या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे।